हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. तर काल आपल्याला वातावरणामध्ये खूपच मोठा बदल पाहायला मिळाला होता. म्हणजेच ढगाळ परिस्थिती आणि वादळी वारे हे सुद्धा आपल्याला काल पाहायला मिळाले आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा आले होते काल. अ, आज आहे हो, बरोबर. 9 एप्रिल 2026. बरोबर सर. तर शेतकऱ्याला सांगा, की सध्या तरी पाऊस नाही. नुसतं वारं सुटणार होतं. आज हां. वारं थांबलं आज. हो. पण काय होणार आहे, हां. ज्यांचं कोणाचं हळद असेल, हं. तर त्यांनी काय करा 20 तारखेपर्यंत हां. हळद शिजवून ठेवा. कारण की ना, हळदीचं जे बेल्ट आहे हिंगोली, हो. तर 20, 21, 22च्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यात पाऊस येणार आहे. हो का? हं. समजा 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी कामे उरकायला पाहिजे. म्हणजे 20 तारखेच्या समोर हो. आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळेल. हो, हिंगोली जिल्ह्यामध्ये, वाशिम जिल्ह्यामध्ये. हां, हां, हां. अजून हो. कोणकोणते जिल्हे येणार सर? आणि तसं तर मग काय होणार आहे 18 तारखेपासून हो. म्हणजे 18 एप्रिल पासून मग पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, हां. बारामती, हां. इकडं अहिल्यानगर, हो. मुंबई, हो. नाशिक, नंदुरबार ह्या जिल्ह्याला 18 तारखेपासून पाऊस बघायला भेटेल. 18 तारखेपासून. तिकडल्या कोकण पट्टीला. हो, हो, हो. बरोबर. मुंबईला सुद्धा पाऊस बघायला भेटेल. मुंबई, कल्याण, हो. बरोबर. बदलापूर, हां. इगतपुरी. हो. हं. जसं की तुम्ही सांगितलं होतं, की 10 ते 12 दिवसामध्ये वातावरण बदलत राहणार. हो. हो. आणि त्याचप्रमाणे वातावरण सुद्धा बदलणार आहे म्हणजे 18 तारखेपासून वातावरणामध्ये बिघाड होणार आहे. हो. परत पुणेकरांना एकदा गारपीट बघायला भेटेल. हो का? पुन्हा एकदा गारपिटीचे संकेत आहेत. पुणेकरांना, मुंबईकरांना, हो. इकडे बारामती, इकडे सातारा, हो. कुडाळ, राधानगरी हां. ह्या पट्ट्यातल्या लोकांनी परत एकदा गारपीट बघायला भेटेल. हो का? समजा या हो. भागातून आपल्याला गारपीट पाहायला मिळेलच मग. हो, पुन्हा जुन्नर, आंबेगाव, हो, हो, हो. सिन्नर ह्या पट्ट्यामधल्या लोकांना. हो, हो. मग बरोबर. हे पट्टा आहे का तुम्हाला सांगू इच्छितो. हां. इकडं कोल्हापूर, हां. कोल्हापूर, सातारा, हो. कुडाळ, हां. त्याच्यानंतर इकडं पुणे, हां. आंबेगाव, हो. बारामती 2, हो. त्याच्यानंतर इकडं महाबळेश्वर, हां. त्याच्यानंतर इकडं जुन्नर, सिन्नर, हो. मुंबई, हो. कल्याण, अ, मुरबाड हे असं करत इगतपुरीपर्यंत नंदुरबारकडं नाशिक हां, हां, ह्या हां. पट्ट्यात मात्र 18 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होईल काही भागात. 18 तारखेपासून. हो. मात्र सर मग ते वातावरण किती तारखेपर्यंत राहणार समजा? ते तिकडं जवळपास 23 तारखेपर्यंत आहे. 23 तारखेपर्यंत. मग पुन्हा त्या शेवटच्या पट्ट्यातच आठवड्यातनी राहणार कोकणात. हो. मग पुन्हा हं. शेवटच्या आठवड्यातनी बदल होण्याची शक्यता आहे का? थोडं होईल ना. हो का? शेवटच्या आठवड्यामध्ये? हो. हां, हां. पुन्हा परत 10 दिवसाला एकदा येईल. हो, समजा 10 दिवसात आपल्याला पाऊस पाहायला मिळेलच. हो. हो, हो, हो. पण त्याच्यानंतर काय होणार हे तिकडल्या पट्ट्यातच राहील 18 ते हे. हां, हां. आणि मग आपल्या इकडं मग मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भात हो. सगळीकडे नाही. फक्त काही जिल्ह्यातच मग त्याच्यामध्ये कोणता जिल्हा येईल? हां. धाराशिव जिल्हा येईल, हं, हं. लातूर जिल्हा येईल, हो. थोडं बीड जिल्हा येईल, हो. इकडं नांदेड जिल्हा आहे, हां. यवतमाळ, हो. चंद्रपूर, हो. इकडं अमरावती, नागपूर, हां. गडचिरोली, हां. इकडं बुलढाणा, हो. अकोला ह्या पट्ट्यात मग थोडं पाऊस पाहायला भेटेल मग थोडं हो का? 20, 20, 21 आणि 22च्या दरम्यान. हां, 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 हां. म्हणजे सगळीकडे नाही पण तुरळक तुरळक ठिकाणी असं. हो, हो, हो. बरोबर आहे ना. म्हणजे सर्वदूर नाही. मागं जसं पडला तसं नाही. मग मागं जसं पडला तसं मग त्या कोकणात बघायला भेटेल. हो. समजा आता शेतकऱ्यांची जे काही पिके काढणीस आलेली असेल त्यांनी लवकरात लवकर कामे उरकावली पाहिजे. हं. मग मुद्दाम हिंगोलीवाल्याचं कशामुळे सांगितलं की हिंगोली पट्ट्यात हिंगोलीला म्हणतात पाऊस हं. येणार आहे. हो ना, हो ना. हिंगोली जिल्ह्यामध्ये समजा हिंगोली, वाशिम. हो, येणार आहे त्यांना. हिंगोली, वाशिम, रिसोडकडे शेतकऱ्याच्या हळदीचा हो. त्यांना 20 तारखेपर्यंत झाकून गिकून ठेवा. हो, हो. बरोबर आहे. हो. बरं सर स्कायमेटच्या माध्यमातून 2026 चा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. हां. तर त्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही? 2026 ला त्यांनी अंदाज देणार ते त्यांचा अधिकार आहे. आपण आपलं अंदाज व्यक्त करू स्वतः. हो, हो. मी बरोबर. तर पहिल्यापासूनच म्हणलं यावर्षी पाऊस कमी राहणार आहे, जेमतेम पडणार आहे, पिकाला हो. लागेल तसं पडणार आहे आणि बरोबर. परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. बरोबर. हे आपला अंदाज आहे. हो. तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी बी 2027 ला हां, हां, हां.
आता हे ज्या दुसऱ्या बाकीच्या इतर संस्था आहेत का, हो. 2027 ची गोष्ट सांगायला तुम्हाला. बरोबर, बरोबर. 27 ला उन्हाळ्यामध्ये हेच ह्या टायमाला हां. आजच्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये हेच म्हणणार की 2027 ला ला निना उद्भवल्यामुळे यावर्षी खूप पाऊस पडणार असं बरोबर, बरोबर. सगळ्याच बातम्या येतील बघा. हो, हो. 28 ला सुद्धा तशीच परिस्थिती आहे. बरोबर. ला निना हे झाला म्हणून. हो. आता सर आपण बघितलं स्कायमेटचा जो 2026 चा अंदाज जाहीर झालेला आहे, तर त्यांनी सुपर अल निनो सक्रिय होणार असं सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दल सुपर अल निनो म्हणजे काय? सुपर मध्ये काय आहे, त्या समुद्राचं तापमान दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे ना, हां, हां, हां. ते पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे, हो, तिथलं तापमान काय होतं, कधी कधी 1 अंशानं वाढतं हो. आणि कधी कधी ते तापमान वाढ काय होतं 2 अंशानं वाढत गेलं. हां. अति तीव्र एल निनो निर्माण झाला असं जाहीर केलं जातं, त्याला सुपर एल निनो म्हणतात. हो का? हां, हां. हो. पण हां. त्या वर्षी ना ज्यावेळेस तसं होतंय ना, हो. तसं कधीतरी भारतात पाऊस कमी झालेला आहे, म्हणजे 10-12 वर्षात कधीतरी. हं, 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 हं. पण दरवर्षी तशी परिस्थिती नसते. हो. त्यांचं म्हणणं आहे की दुष्काळच पडेल असं. तसं नाही होणार काही. बरोबर. आता सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न आला होता विचारण्यात, की काही शेतकरी भाड्यानं किंवा मक्त्यानं जमीन करते. हो. त्यांचं म्हणणं आहे, की हा यंदा मग पाऊस सरासरी राहणार, तर बुवा आम्ही यंदा करावी का नाही करावी असं त्यांचं म्हणणं मी होतं. तुम्हाला सांगतो, हॅलो, हां, हां. मी यंदा 30 एकर शेती केली ना, जवळपास 32,000 रुपये एकर ठोक्यानं. हो का? किती एकर? 30 एकर. 32,000 रुपये ठोक्यानं केली. बरोबर, म्हणजे बरोबर. 30 त्रिक 90 हो, आणि 30 दोन्ही 60. हो. 9,60,000 रुपये दिले तर बरोबर. कशाला त्या शेतकऱ्याला म्हणजे. हो, हो, हो. मी सुद्धा ठोक्याने केलेली. नाही, नाही. बरोबर आहे ना. कारण की यावर्षी पाऊस तुम्ही म्हणलं की पिकं चांगले येणार. हो, हो, हो. कापसाचं पीक चांगलं येणार, सोयाबीन लवकर येणाऱ्या जाती येणार. हो. म्हणून यंदा लवकर येणाऱ्या जाती करायच्या. तूर देखील लवकर येणारीच करा. हां, 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 हां. समजा यंदा जे अर्ली पीक आहे ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी टाकायला पाहिजे. हो. हो. समजा मग परतीचा पाऊस जास्त राहणार तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं सोयाबीनचं नुकसान जास्त होण्याची शक्यता आहे. हो ना. हो, हो, हो. बरोबर आहे. सोयाबीनचं तर काय कशी जरी पाऊस आला तरी होते, नाही आला तरी होते शेतकऱ्याचं. हो, हो, हो. बरोबर आहे. आणि आणि यावर्षी आणखीन एक सांगतो, सोयाबीनला कशामुळे उतार येईल? हां. ज्यावेळेस सोयाबीनला फुलं लागतात त्यावेळेस थोडा ट्रेस भेटल. हो, हो. जितका ट्रेस म्हणजे मराठीतून ताण म्हणते. ताण भेटल्याच्या नंतर काय होतं, बरोबर. फुलं जास्त लागत येते ते. हो, हो. हो. बरोबर आणि आहे. फुलं लागलं की वादीत रूपांतर होते, शेंगात रूपांतर होतंय. म्हणून हो, त्या हो. सोयाबीनला उतार येतोय. आणि बरोबर. गेल्या वर्षी काय झालं होतं, नेमकं पाऊस सुरू झाला. हो. इतका पाऊस चालू राहिला, इतका पाऊस राहिला हं. की मग ते सारखं ओलं ओलं पडण्यामध्ये काय झालं, ट्रेसच भेटला नाही, ताणच भेटला नाही. हो. तुम्ही बघा ना, संत्रा बागाला ताण नाही भेटला की ते बाग फुटतच नाही. नाही, नाही. कोणत्याच बरोबर आहे. गोष्टीला. हो. तुम्हाला एक सांगतो, हां. गाय जर आपण ही करून हे लावली तर त्याला आपण चारा टाकायचा आहे, माहिती आहे का? हो, हो. बरोबर आहे. हो. हो. बरोबर आहे की नाही? हो. बरोबर आहे. गर्भावस्थेमध्ये बरोबर आहे सर. तसंच आहे, पिकाचं झालं, माणसाचं झालं, धान्याचं सगळं तीच गोष्ट आहे. हो. शेवटी ताण पाहिजे फुलावस्थेमध्ये कोणत्याही पिकाला. बरोबर आहे. आणि सर यंदा तुमच्या माध्यमातून आपल्याला शेती करायची आहे म्हणजे तुम्ही जे सांगाल म्हणजे हे कपाशी चांगली आहे, हे सोयाबीनची बॅग चांगली आहे, त्या पद्धतीने आपल्याला जमीन करायची आहे यंदा. करा, तर अंतर कमी करा, खर्च कमी करा. हो. तर माझं शेतकऱ्यांना एकच म्हणणं आहे, मी माझ्या वैयक्तिक साठी रेकॉर्डिंग घेणार आहे तुमची. समजा जे काही आपलं बॅगा वगैरे हे जे राहणार, तर त्याच्याबद्दल मी वैयक्तिक रेकॉर्डिंग घेणार आहे. पण काही शेतकऱ्यांना जर लागत असेल, तर त्यांनी आपल्याला कमेंट करायला पाहिजे. आपण त्यांच्यासाठी स्पेशल ते अंदाज देण्याचा प्रयत्न करू. चालतंय. हो. नक्की सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.